खाने पीने की कैसी तैयारी रहेंगे रास्ते में? भाकरे टुकड़े सब, बाजरे बेसन, अ, तेल मिर्च सब जे लगता है पांगरने को सब घेंगे संग हम। और पूरे जाने मुंबई को जा रहे, 5-7 दिवस जाने वाले है उधर मुंबई को। पूरे के पूरे मराठी एक साथ इतने संख्या में भारत में पहली वेळेस इतनी ताकत से मराठी मुंबई को जा रहा है। विश्वाचा रिकॉर्ड ये टूटने वाला है। इतने ताकत से मराठी मुंबई में सब बाजू से घुसेंगे। आपका रास्ता कैसा रहेगा? कौन से गांव से जाने वाले, कौन से शहर लगने वाले, और वहाँ पर कहाँ अनशन करने वाले आप? और रास्ता डांबरच रहेगा ना, डांबरी से जाएंगे हम सब। और वो सरकार के जे रस्ते इथून इथून हमको नुसतं देतो बोलते आणि नुसते घुमाते। आप देते न उद्या देते न काय देते न फते। हम जा रहे आप मुंबई को लेने को आरक्षण, आणि लय ताकत से जा रहे मराठी इतने के घरी कोनीच नहीं रहेंगे। आप कोनीच नहीं रहेंगे, एक भी नहीं रहेंगे कभी। पूरे के पूरे मुंबई को जा रहे मराठी। क्या आपको सरकार पर विश्वास नहीं, आरक्षण देंगे नहीं देंगे? विश्वास होता ना, पण ते गया ना। उशीर होकार है ना उन्होंने, तैसे देतो करून उन्होंने घुमाया हमको। हम भी घूमते नहीं। हम पूरे के पूरे देखो आप कैसे फाइट है, वो पूरे जा रहे, पैज जा रहे सभी, गाड्यान घोड्यान। वो लय तापा डेंजर आप रहेंगे वो पूरे। खाने का सोने का झोपने का नुसता इधर मिलता तो दे ना दो। मग हम काय ये काय ये गच्चा गोंधळ वच है ना सब पूरा। वो दे रहे नहीं ना, नुसते देते बोलते, गोड बोलते हो। हमारा चहा पिते आणि नुसते देते म्हणते, माघारीत नाही येते। जरांगे पाटील ज्या पद्धतीनं बोलतात म्हणजे हिंदी असेल मराठी असेल ते मुद्दामून तसं बोलतात असं सुद्धा काही जण म्हणतात, ते खरं आहे का? नाही. कसं असतं, आज मी मी मला बघा, मी मराठी शाळेत शिकलो, तेही मराठी शाळेत शिकलो, किंवा तुम्ही मराठी शाळेत जे शिकले तर ते इतके परफेक्ट बोलत नाही त्याला। आणि मनोज जरांगे पाटील थांबा, प्रश्न तो हे चुकीचं, हा तुमचा नाही नाही ठीक आहे, त्याला कट करते। तर आज आपण बघू शकतो मनोज जरांगे पाटील यांना जे म्हणतात की बाबा त्यांना हिंदी बोलता येत नाही, ते जाणून बुजून हिंदी, तर तसं नाही। त्यांची हिंदी कच्ची, पण त्यांनी तुम्हाला सांगितलं, त्यांनी स्पष्ट सांगितलं ना, मला इंग्रजी येत नाही, मला हिंदी येत नाही, पण आता मला शिकून घ्यावं लागेल। आता माझ्यासोबत मुस्लिम बांधव आले, त्यामुळे त्यांच्याकडून हिंदी बी शिकून घेणार आहे, उर्दूही ते शिकून घेणार आहेत। आणि आता वेल एज्युकेटेड समाज बांधव मनोज जरांगे पाटलाकडे येतात, तर ते इंग्लिशही शिकून घेणार आहे, कारण त्यांना आता सगळ्या भाषेत बोलावं लागणार आहे। नरेंद्र मोदी ज्या वेळेला भारताचे गुजरातचे मुख्यमंत्री झाले, त्यांनी इंग्लिश परफेक्टली शिकून घेतले होते, त्यांचंही एवढं हे नव्हतं। आणि कसं असतं, हे आत्मसात करायची वृत्ती पाहिजे, आणि ती मनोज जरांगे पाटला ते आत्मसात करण्याची आणि ऍक्सेप्ट करण्याची, की बाबा माझ्याकडे ती कमी आहे आणि मी ती पूर्ण करीन, हे मान्य करण्याची ताकद ज्याच्यात असते, तोच समाजकारणात आणि राजकारणात सक्सेस होत असतो। त्यांच्या याच बोली भाषेमुळे कुठेतरी समाज जास्त त्यांच्याकडे हा, जवळ जातोय असं कसं असतं सर, जे मल्लम पॉलिश लावून बोललं जातं ते लगेच लक्षात येतं। हे मनोज जरांगे पाटील कोणताही शब्द बोलू द्या, ते काळजातून आलेला असतो, आणि तो काळजातून निघालेला शब्द काळजाला भेटत असतो, त्या समाज बांधवाला तो ऍक्सेप्ट होत असतो। आपण तुम्ही बघा, तुम्ही साधारण सरळ बोलून जाता। आज जसं त्यांची भाषा, आता ही मराठवाडी भाषा जी आहे, तर ही अगोदर आम्हाला हिनवलं जात होतं की बा ही भाषा अशी आहे, पण आज त्या भाषेत जे ताकद आहे, जे गोडवा आहे, आणि जे समजून सांगणे, ही माया असते, आणि त्या मायेनं बोलतात। आपल्याकडे सहज बोललं जातं मराठवाड्यात, मनोज जरांगे पाटील जे सहज बोलतात, काही काही लोकांना ते ऑड वाटतं। आता तुम्ही पुणे मुंबईला जा, ते डायरेक्ट आपल्याला किती मोठा माणूस असला तर आरे तुरे करतात, मग ती काय उद्धट टेकत नाही, त्यांच्याकडे ती तशी पद्धत आहे, ती ते प्रेमाच्या माणसाला आरे तुरे करते। तसं आपल्याकडे जे ओरडून बोललं जातं, ते मनोज जरांगे पाटील जे बोलतात ना, तर तीच भाषा आहे, ती एकदम मायेनं बोललेला शब्द असतात मनोज जरांगे पाटलाचे, त्याच्यात असा राग वगैरे येण्याचं काही कारण नाही। जमलं का भाऊ? अरे हिम्मत काय पाहता, हिम्मत तुम्हाला दाखवतो, हिमतीवरच सगळं चालू आहे। आज आमचं काचेचं भांड होतंय, म्हणजे हे आंदोलन उभं करणं जोक नाही। आज प्रस्थापित यायला तुमच्यासोबत, म्हणजे तुम्ही आमचं आजपर्यंत हे बघितलं, तुम्हाला दम जर पाहायचा असेल ना, तर तुम्हाला दाखवतो, तुम्हाला खासदारकीच्या इलेक्शन मध्ये दाखवून दिलं की तुम्ही आम्हाला हलक्यात घ्यायला, अजूनही तुम्हाला ती जाणीव झालेली नाही।
तुम्हाला राजकारणी येऊन तुम्हाला दाखवतो. फक्त मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका घ्यावी. जरांगे पाटील तुम्हाला काय येतं ते दाखव. कार्यकर्ते आहेत किंवा आंदोलनकर्ते आहेत ते अशा पद्धतीचं परसेप्शन क्लिअर करतात की 225 आमदार यांना यासाठी पाहिजेत की पुढील विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसीचं आरक्षण पूर्णपणे संपवून टाकायचं आणि त्यासाठी हा घाट घातला जातोय असं परसेप्शन आता बिल्ड केलं जाऊ शकतं आगामी काळात. काय वाटतं तुम्हाला? नाही सर, कसं आहे माहिती आहे का, हा काँग्रेसने एक परसेप्शन क्लिअर केलं होतं लोकसभेमध्ये की 52% 112 कशासाठी पाहिजे तर संविधान बदलण्यासाठी. आता शरद पवार म्हटलं की 225च्या पुढे आमदार निवडून येतील, तर हे 225च्या पुढे जर आमदार निवडून आले तर एक हाती सत्ता ही महाविकास आघाडीची होऊ शकते आणि ती सत्ता झाल्यानंतर मग ओबीसीचं आरक्षण आणि त्या आरक्षणावर गदा येऊ शकते असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. त्यावर तुम्हाला काय वाटतं? नाही मी त्या सर्व समाज बांधवांना, आता समाज जागृत झालेला आहे, ओबीसी समाज असेल, सर्व समाज असेल, सगळे जागृत झालेले आहे. असा कुठलाही विषय नाही. मराठे लढते स्वतःच्या जातीच्या आरक्षणासाठी, कुठल्याही जातीच्या विरोधात नाही. ओबीसीच्या ताटातलं हिसकून मराठे घेत नाही. आज तुम्ही जर बघितलं तर मराठवाडा सोडला तर सगळं इतर म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश आणि कोकणामध्ये मराठा समाज हा कुणबी आहे. त्यामुळे आम्ही कुणबीत आहे. आम्ही ओबीसीच्या ताटातलं हिसकावत नाही आणि आम्हाला 225 सीटं लागतच नाही, 225 सीटं लागतच नाही. आम्हाला लागती 144. का? आम्ही या सरकारवर विश्वास ठेवला होता मनोज जरांगे पाटलांनी की हे सरकार देईल. 40 वर्षापासूनचा लढा आहे सर आमचा, 1 वर्षापासूनचा नाही. 40 वर्षापासून तेच मागणी आहे आमची आणि त्या मागणीला पूर्ण करण्यासाठी जर सरकार कॅपेबल नाही तर प्रति सरकार आपलं आणायचं. मग तिथं आम्ही आता आरक्षणाचा मुद्दा सोडा, पण शेतकरी काय फक्त मराठा समाजाचेच आहेत का? शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कष्टकऱ्यांचे, नोकऱ्यांचे सगळे प्रश्न मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा सर्वसामान्य जर व्यक्ती आला तर त्यांना, आज तुम्ही बघितलं ह्या 11 महिन्यामध्ये भरपूर त्यांना ऑफर आल्या असतील, येऊ शकत होत्या, पण त्यांनी सगळ्या धुडकावून लावल्या. जे बोलायचं ते लाईव्ह बोला. इतका निष्काम म्हणजे कुठलाही निस्वार्थ माणूस जर समाजाला भेटलेला आहे आणि तो सर्व समाजाला घेऊन चालणारा व्यक्ती आहे. पण हे काय होतं, हे राजकारणी जे ना हे मानतात की बाबा यांना 225 पाहिजे, आम्हाला राजकारणात यायचं नाही. आमच्या पिढ्या राजकारणामुळे बर्बाद झाल्या. आमचं झालं असं की आमचा मुलगा पैदा झाला की ते जसं त्याला कळायला लागतं. ज्या उपोषण सोडलं त्यावेळेस जरांगे पाटील म्हणाले की 40-50 तर असे वाघ आम्ही तिथं नेऊन बसवणार आहेत की जे डारकळी फोडल्याशिवाय राहणार नाही. मग किमान 40-50च जागा जरांगे पाटील लढवणार आहेत का? नाही त्यांचा तसा उद्देश नाही. त्यांना असं वाटतंय की जर 40-50 आपण द्यायचे का, म्हणजे कारण सर्व जाती धर्माला घेऊन चालायचं आहे आणि जिथं शुअर निघल, जिथं समजा विश्वासच नसला, असं आम्ही म्हणत नाही की 288 आमची येईल म्हणून. हे पहा, आज जरी आमचे निवडून आले पण जर धडा शिकवायचा म्हणलं 288 आम्ही पाडू शकतो, पण जिथे शुअर आमचं सीट निघू शकतं असा त्यांचा अभ्यास असू शकतो जरांगे पाटलाचा. तेवढ्या सीटा ते उभं करून हसू नाही करायचं समाजाचं, हा उद्देश आहे. म्हणजे त्यांचं तुम्ही बघा, ते काय म्हणते 288 आपल्याला उभे करायचे नाही का? कारण आपल्याला बघायचं आहे, कारण आपल्यात कोणी बंडखोरी करायला नको. जर कोणताही दगड बी दिला तर सगळ्यांनी तो मान्य केला पाहिजे, ही त्यांची भावना आहे. म्हणजे या राजकारणापायी किंवा ह्या आमदारकीच्या इलेक्शनमुळं समाज जर विखरत असेल तर त्यांना ती भूमिकाच घ्यायची नाहीये. पण जर जिथं संगनमतानं होत असेल आणि जिथं शुअर शीट निघत असतील त्यांचा तसा अभ्यास आहे आणि जरांगे पाटील यांचाच निर्णय अंतिम आहे. आम्ही फक्त एक असं झालं तर असं होईल का, एक विश्लेषण करण्याचं काम करतो की बा असं झालं तर असं होईल, ही ऑफिशियली जरांगे पाटलाची भूमिका नाही.